अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। ज्या गावचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जगामध्ये अजरामर आहे, त्या गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार अशोक माने यांनी केले। ते माणगाव तालुका हातकणंगले येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते। अध्यक्षस्थानी जिनगोंडा पाटील होते। पुढे बोलताना आमदार माने म्हणाले, माणगाव गावचं नाव अजरामर आहे, ते तसंच राहिलं पाहिजे, त्यामुळे निधीची कमी पडू देणार नाही। राजू मगदूम यांच्या घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांचं मार्गदर्शन मागायला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य यायचे। सत्ता संपत्तीपेक्षा माणुसकी महत्त्वाची, त्यामुळे माणुसकी म्हणूनच मतदारसंघात काम करणार। राजू मगदूम सारखी विचारवंत माणसं जिल्हा परिषदमध्ये जाणे गरजेचे आहे। गट तट न बघता सरपंच म्हणून राजू गावामध्ये काम करत आहे, तसंच काम आमदार म्हणून मीही करत आहे। राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचं मानून काम करणारा माणगाव गावाने विकासाची साकारलेली भूमिका राज्यात आदर्श आहे। दरम्यान यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या शिफारशीनुसार आणि आमदार राहुल आवाडे व आमदार अशोक माने यांच्या विशेष सहकार्याने व माणगाव गावचे विकासरत्न सरपंच डॉक्टर श्री राजू मगदूम दादा यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद स्तर 15वा वित्त आयोग निधीतून 43,58,000 इतक्या मंजूर निधीतून बांधकाम करण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्र माणगावच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व माणगाव येथे मंजूर झालेल्या माननीय आमदार राहुल आवाडे साहेब व आमदार अशोकराव माने यांच्या विशेष फंडातून अष्टपैलू तरुण मंडळ करिता अद्ययावत व्यायामशाळा बांधकाम करण्याकरिता 14 लाखाचा निधीतून मंजूर झालेल्या बांधकाम शुभारंभ सोहळा संपन्न मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ज्ञानदीप विद्या मंदिर या शाळेच्या रंगरंगोटी कामासाठी सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी रोख रक्कम सुपूर्द केली। कार्यक्रमाला आमदार अशोक माने, सरपंच डॉक्टर राजू मगदूम, जिनगोंडा पाटील, आय मुल्ला, सुकुमार पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच विद्या जोग, नंदकुमार शिंगे, मीनल मगदूम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वागत व प्रास्ताविक किरण वनवाडे तर आभार रोहन पाटील यांनी मानले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।